नमस्कार. तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जाळीदार रस्सा बेसनचा हेल्दी ढोकळा. तसं बोलायला गेलं तर ही गुजराती डिश आहे, पण सगळेच जण आवडीने नाश्त्याला खातात. तर पाहूया तो कसं बनवतात. बेसनचा ढोकळा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आधी पाहूया. तर 1 कप बेसन, पाव चमचा हळद, 2 चमचे साखर, अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता, 3 ते 4 कट केलेल्या मिरच्या, 1 लिंबू आणि ज्या चमच्याने आपण पोहे खातो ते 3 चमचे तेल आणि इनो. ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी मी एक मोठं बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी बेसन ॲड करते. हळद, साखर, चवीनुसार मीठ, तेल आणि बॅटर आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. बॅटर मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात जर गाठी असतील तर फोडून घ्यायच्या आणि जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं. तर त्याच्यामध्ये मी लिंबू ॲड करते. आणि चांगलं मिक्स करून घेते. आता हे बॅटर आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. माझ्याकडे केक बनवण्याचा टीन आहे म्हणून मी तो यूज करते. तुम्ही कुकरचं भांडं पण यूज करू शकता. त्यात थोडंसं तेल ॲड करते आणि पूर्ण भांड्याला ते लावून घेते. तेल लावलं की ढोकळा लगेच निघतो. दहा ते 15 मिनिट झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी इनो ॲड करते आणि चांगलं मिक्स करून घेते. तुम्ही सोडा पण यूज करू शकता. आता हे मिक्स केलेलं बॅटर आपण टीनमध्ये ॲड करूया. बॅटर टीनमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. ते असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यात जे काही एअर बबल असतात ते निघून जातात. आता हे मी 20 ते 25 मिनिट ओव्हनमध्ये बेक करून घेते. तुम्ही कढईमध्येही करू शकता. ढोकळा मी 20 ते 25 मिनिट ओव्हनमध्ये बेक केलेला आहे. कढईमध्ये किंवा कुकरमध्ये पण चांगला बेक होतो. तर आपण चेक करूया की तो चांगला बेक झालेला आहे की नाही. चाकूला काहीही चिटकत नाही आहे, म्हणजे चांगला बेक झालेला आहे. तर हा आपण थोडा थंड होऊन देऊया. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी देऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे.
कढई गरम झाल्यावरती 1 चमचा तेल ॲड करते. तेल गरम झाल्यावरती मोहरी ॲड करते. मोहरी चांगली तडतडल्यावरती कढीपत्ता ॲड करते आणि मिरच्या ॲड करते. चांगलं मिक्स करून घेते. एक वाटी पाणी ॲड करते आणि 1 चमचा साखर ॲड करते. हे 1 ते 2 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे. एक ते 2 मिनिट चांगलं उकळून घेतलेलं आहे. तर फोडणी रेडी झालेली आहे. ढोकळा थंड झालेला आहे. तो आपण असा चाकूने मोकळा करून घेऊया, म्हणजे तो ताटामध्ये लगेच निघतो. टॅप केला की ढोकळा लगेच निघतो. तर तुम्ही पाहू शकता ढोकळा एकदम जाळीदार झालेला आहे. ढोकळा मी आता कट करून घेते. ढोकळा चांगला कट करून घेतलेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये फोडणी ॲड करते. ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.